नमस्कार. शब्दगंध या स्वरचित कवितेच्या उपक्रमाअंतर्गत आपण अनेक श्रावण कविता ऐकल्या. याच माध्यमातून आपण तिच्या मनातील श्रावण हा कवितेचा विषय घेऊन काही कविता मागवल्या होत्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून जवळपास 120 कविता प्राप्त झाल्या आहेत. यातीलच काही निवडक कवितांचे 4 भागात सादरीकरण होणार आहे आणि त्याचाच पहिला भाग आम्ही आज प्रसारित करीत आहोत. या उपक्रमांच्या प्रमुख आरुषी दाते आजच्या भागात पहिल्या 10 कवितांचं वाचन करतील. चला तर मग ऐकूया 10 नव्या कविता. विषय आहे तिच्या मनातील श्रावण. संस्कार भारती पुणे आयोजित तिच्या मनातील श्रावण ह्या कार्यक्रमामध्ये मी आरुषी दाते तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आला आला हा श्रावण शहारले तन मन. आला आला श्रावण शहारले तन मन. क्षणाक्षणात दिसते स्वप्न हे मन भावन. ओल्या जाणीवा तिच्या व्रतस्थ हृदयात. ओल्या जाणीवा तिच्या व्रतस्थ हृदयात. समाधान बिलगते नात्यातील बंधनात. प्रेम अंकुरे काठोकाठ तुझ्या माझ्या मनात. प्रेम अंकुरे काठोकाठ तुझ्या माझ्या मनात. श्रावण बरसतो पुन्हा तुझ्या माझ्या मिठीत. फुला फुलांचे सुगंध सृजनाचे आत्मज. फुला फुलांचे सुगंध सृजनाचे आत्मज. उत्साहाने सजते लाजरी सावळ सांज. लाजरी सावळ सांज. मंडळी, असा हा श्रावण प्रत्येकीच्या मनात रुजतो, फुलतो. नवचैतन्य, ऊर्जा आणि समाधान, आनंद घेऊन येतो. तिच्या मनातील श्रावण कधी मेघांमध्ये लपतो, कधी कळ्यांमध्ये दडतो, कधी सरींमधून बरसतो, तर कधी मृदगंधाने वेडा होतो. तरी तो फक्त तिचा श्रावण असतो. असा तिच्या मनातील श्रावण शब्दरूपात येतो तेव्हा तिच्या मनातील भाव सगळ्यांनाच भावतात. अनेक कवी, कवयित्री, मैत्रिणींनी, मित्रांनी हाच प्रयत्न आपल्या ह्या उपक्रमामधून केला आहे. उपक्रमासाठी अनेक मित्रमैत्रिणींनी कविता पाठवल्या. त्यातील निवडक कविता 4 भागांमध्ये आपणासमोर ठेवणार आहोत. आज पहिला भाग सादर होत आहे. तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. आजच्या या भागाची सुरुवात माधुरीताई गयावळ यांच्या कवितेने करत आहे. माधुरीताई ह्या उत्तम कवयित्री आणि उत्कृष्ट चित्र रेखाटतात. त्यांच्या श्रावण या कवितेत सकारात्मकता ओतप्रोत आहे. त्यांची कविता अशी आहे. श्रावणाचं आगमन आल्हाददायक शिडकावा. श्रावणाचं आगमन आल्हाददायक शिडकावा. ओल्या पानांवर जणू थेंबांचा विसावा. केशरी धवल सडा प्राजक्ताचा अंगणात. केशरी धवल सडा प्राजक्ताचा अंगणात. आसक्ती विरक्ती नांदे नाजूकशा पाकळ्यात. रंगगंधाचा उत्सव सणवार लयलूट. रंगगंधाचा उत्सव सणवार लयलूट. भेटी गाठींचे सोहळे नाते जोडतो उत्कट. नाते जोडतो उत्कट. सिमेंटच्या भिंतींतून नवी पालवी उगवे. सिमेंटच्या भिंतींतून नवी पालवी उगवे. जगण्याचा आशावाद हाच श्रावण जागवे. कधी येते काळी छाया अशुभ काही सावट. कधी येते काळी छाया अशुभ काही सावट. उभे ठाकूया एकत्र मग पळेल संकट. मग पळेल संकट. माधुरीताई, मी आधी म्हटलं तसं खूप छान अशी सकारात्मक कविता तुम्ही पाठवली आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मंडळी, पुढील कविता आहे मयुरेशजी परांजपे यांनी लिहिलेली. परकाया प्रवेश करून तिच्या मनातील श्रावण कसा असेल ह्याचं अचूक वर्णन त्यांनी ह्या कवितेतून केलं आहे.
ह्यातून तिच्या मनातील कुटुंब सौख्याची भावना अधोरेखित होते. हलक्या हलक्या सरीन मागून डोकावणारे हलके ऊन. हलक्या हलक्या सरीन मागून डोकावणारे हलके ऊन. लोभसवाणा श्रावण आला, पाहूया तिच्या नजरेतून. असू द्या मग ती आई, पत्नी, बहीण अथवा सखी सावळ्या कृष्णाची. असू द्या ती आई, पत्नी, बहीण अथवा सखी सावळ्या कृष्णाची. श्रावण महिना हर्ष पेरतो या साऱ्यांच्या हृदयातूनी. आई सांगते जीवती माते. आई सांगते जीवती माते, रक्षण कर मम बाळाचे. शुक्रवार ती भुकी राहुनी, भोग चढविते पूर्णाचे. मंगळवारी नववधूती पूजन करते गौरीचे. शिवगौरी आदर्श मानुनी, दान मागते सौभाग्याचे. बहीण सुद्धा वाट पाहते श्रावणातल्या पुनवेची. बहीण सुद्धा वाट पाहते श्रावणातल्या पुनवेची. रक्षण कर रे भाऊराया, शपथ घालते राखीची. वेगवेगळी रूपे तिची पण भाव मनीते प्रेमाचे. व्रतवैकल्ये ना स्वार्थासाठी, हेतू कौटुंबिक सौख्याचे. मयुरेशजी, खूप छान कविता तुम्ही लिहिली आणि ती आम्हाला पाठवलीत, ह्यासाठी तुमचेही धन्यवाद. आता मी जी कविता सादर करणार आहे ती लिहिली आहे सुचित्राताई पवार यांनी. पुढील कविता लिहिली आहे सुचित्राताई पवार यांनी. बरसणारा श्रावण मातृत्वाला कसा जपतो, हेच सुचित्राताईंच्या कवितेतून ऐकायला मिळेल. मला खात्री आहे ही कविता ऐकल्यावर वात्सल्यदान तुमच्या डोळ्यातून पाझरू लागले तर नवल अजिबातच नाही. तर अशी ही वात्सल्याने परिपूर्ण असलेली कविता सुचित्राताई पवार यांची. झरझर श्रावण झरू लागला. झरझर श्रावण झरू लागला, छपरातून तो गळू लागला. झरझर श्रावण झरू लागला, छपरातून तो गळू लागला. पिसाट वारे घेऊन सोबतीला, उगाच मजला छळू लागला. मिणमिणता दिवा उजेडाचा, भपकन त्याने अंधार केला. भयाण सावल्या काळजास माझ्या, उभ्या आडव्या चिरत गेल्या. भयाण सावल्या काळजास माझ्या, उभ्या आडव्या चिरत गेल्या. चिमुकले जीव निशब्द रातीला, वाकुल्या दाखवत श्रावण आला. मोकळाच झुला माझ्या पडवीला, स्त्रीत्वाचे कातर हिंदोळत गेला. झरझर तो कोसळताना, पापण्यात आसवे ठेवून गेला. झरझर तो कोसळताना, पापण्यात आसवे ठेवून गेला. उषाच्या रातराणी सुकवून गेला. क्षणभर विसावला सरत्या रात्रीला. श्रावण माझ्या कुडाच्या वळचणीला. पिसाट वाराही थांबला दाराला, सलाम करतो माझ्या काळजाला. हुरहुरत्या रातीला डोळे हळूच मिटतात. फाटक्या पदराखाली दोन जीव विसावतात. हुरहुरत्या रातीला डोळे हळूच मिटतात. फाटक्या पदराखाली दोन जीव विसावतात. श्रावण किंचित हळवा होतो, प्राजक्ताचे दान माझ्या चिमुकल्यांना देतो. श्रावण किंचित हळवा होतो, प्राजक्ताचे दान माझ्या चिमुकल्यांना देतो. वा, खूप सुंदर रचना होती सुचित्राताई. मंडळी, आता पुढील रचना जी आहे ती अरुण देशपांडे सर यांनी लिहिली आहे. अरुण सरांच्या या कवितेतून साजणाच्या आठवणीत झुरणाऱ्या सखीचं भावविभोर करणारं वर्णन आहे. एकमेकांना भेटण्याची आतुरता या श्रावणामुळे अधिकच असह्य होऊ लागते.
हो ना? रसिक प्रिया माझी तिकडे, मी दूर इकडे तिचा साजण. रसिक प्रिया माझी तिकडे, मी दूर इकडे तिचा साजण. सखीचा निरोप येई, येना सख्या आला ना रे श्रावण. चिंब चिंब भिजता भिजता पिसारा मनाचा सारा फुलतो. चिंब चिंब भिजता भिजता पिसारा मनाचा सारा फुलतो. मन मोर प्रेम गीत गातो, सखीला सखा हवा असतो. श्रावणातले पाहुनी झुले, सखीचे मन आनंदे डोले. श्रावणातले पाहुनी झुले, सखीचे मन आनंदे डोले. म्हणे ये रे सख्या सोबतीला, खेळू आपण श्रावण झुले. वेगळीच जादू श्रावणाची, वेगळीच जादू श्रावणाची. ओढ लागते दोन जीवांना, एकमेकांना ती भेटण्याची. अधीरता मना मिलनाची. विरह रात्र मोठी कठीण, विरह रात्र मोठी कठीण. झड श्रावणातली वैरीण. विरह रात्र मोठी कठीण, झड श्रावणातली वैरीण. उजाडते पहाट सुंदर, दारात उभा तिचा साजण. दारात उभा तिचा साजण. वा, खूप छान कविता होती ही. पुढील कविता आहे शोभा अवसरे ताई यांची. मंडळी, ही जी कविता आहे ना, ही एक वेगळ्या विचाराची कविता आहे. म्हणजे बघा, साजण जेव्हा देशरक्षणासाठी सीमेवर रुजू होऊन कर्तव्य पार पडत असतो, तेव्हा तिच्या मनातील श्रावण कसा असतो ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे तेव्हा माझा श्रावण येतो. सैनिक पत्नी अभिमान मला, सदैव असतो घोर जीवाला. सैनिक पत्नी अभिमान मला, सदैव असतो घोर जीवाला. सदैव देशाचे रक्षण तो करतो, क्षेम कुशल मज कळते जेव्हा, तेव्हा माझा श्रावण येतो. रात्रंदिनी वाट पाहुनी संसाराचा रथ ओढते. सुट्टीवर मी येत आहे, निरोप मजला जेव्हा तो देतो, तेव्हा माझा श्रावण येतो. संपर्काची वेळ टळून जाते, काळजाचा ठोका चुकतो. संपर्काची वेळ टळून जाते, काळजाचा ठोका चुकतो. मनात संशय कळलो माजतो, काही वेळाने तोच बोलतो, तेव्हा माझा श्रावण येतो. युद्धकाळ जेव्हा येऊ लागतो, देव्हाऱ्यातील देव पाण्यात राहतो. युद्धकाळ जेव्हा येऊ लागतो, देव्हाऱ्यातील देव पाण्यात राहतो. काळजाचा ठोका चुकतो, सगळं ठीक आहे जेव्हा तो सांगतो, तेव्हा माझा श्रावण येतो. इतरांचा श्रावण वेगळा, माझा श्रावण आगळा. इतरांचा श्रावण वेगळा, माझा श्रावण आगळा. सोबत असता माझा प्रियतम, ग्रीष्मातही मन चिंब भिजवतो, तेव्हा माझा श्रावण येतो. तेव्हा माझा श्रावण येतो. शोभाताई, खूपच प्रेमळ कविता तुम्ही पाठवली आहे, त्यासाठी तुमचे धन्यवाद. पुढील कविता आहे ही प्रकाश महामुनी सर यांची. सहज सोप्या स्त्री सुलभ भावना, ज्यामध्ये प्रत्येक स्त्री रमते खुलते, अशी ही त्यांची कविता आहे. आला श्रावण श्रावण येई माहेरची आठवण. आला श्रावण श्रावण येई माहेराची आठवण. केवड्याच्या बनातला गंध वाहे रोमारोमात. तिच्या मायेच्या स्पर्शाने तो ओला चिंब होतो. तिच्या मायेच्या स्पर्शाने तो ओला चिंब होतो. मूक भावनांना पुन्हा मुक्त शब्दात मांडतो. बालमैत्रिणींच्या सवे उंच झोपाळा झुलवी. गरजत बरसत मनी चैतन्य फुलवी. बालमैत्रिणींच्या सवे उंच झोपाळा झुलवी. गरजत बरसत मनी चैतन्य फुलवी.
श्रावणाची साक्ष असे तुझ्या माझ्या भेटीला, मस्त धुंद जलधारात प्रेमांकुर फुटलेला. असा मधुर सोहळा फक्त तिचा एकटीचा. असा मधुर सोहळा फक्त तिचा एकटीचा, चुकूनही नसे तिथे वाटा अन्य कुणाचा. चुकूनही नसे तिथे वाटा अन्य कुणाचा. वा, खूप सुंदर कविता. ह्या पुढील कविता सादर करायसाठी आहेत कवयित्री हेमांगी देशपांडे. श्रावणाच्या आगमनाने हर्षभरीत स्त्रीच्या मनातील आनंद बघण्याजोगा असतो, नाही का? हेमांगी ताईंनी हे भाव त्यांच्या कवितेत अगदी अचूक टिपले आहेत. कसं ते बघूया. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे मनातील श्रावण. कौलारू घरावरून वाहे पावसाचे झुळझुळ पाणी. कौलारू घरावरून वाहे पावसाचे झुळझुळ पाणी, गुणगुणते मन रिमझिम त्या पावसाची गाणी. अंगणी माझ्या हिरवीगार झाडे फुलली. अंगणी माझ्या हिरवीगार झाडे फुलली, श्रावणाची सर येताच आनंदाने मनाची कळी खुलली. रिमझिम बरसती धारा चोहीकडे वाटे गारेगार, वर्षा वसुंधरेवर येताच सृष्टी धुतली गेली अपार. वाऱ्याची झुळूक स्पर्शून टाकते मनास. वाऱ्याची झुळूक स्पर्शून टाकते मनास, रम्य देखाव्याने आनंद वाटतो जनास. मन चिंब चिंब भिजते या पावसाच्या सरीत. मन चिंब चिंब भिजते या पावसाच्या सरीत, बघावे नभाकडे आनंद व्यक्त करीत. बघावे नभाकडे आनंद व्यक्त करीत. वा, खूप सुंदर. श्रावण 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 असं म्हणत असताना पुढील कविता मी सादर करणार आहे भारतीताई सावंत यांनी लिहिलेली. श्रावण म्हणजे एक सुखद, अलवार, आल्हाददायी अनुभव. आपल्या साथीदाराबरोबर नातं घट्ट करण्याची योग्य वेळ, हेच सांगत आहेत भारतीताई त्यांच्या ह्या रचनेमधून. आला श्रावण श्रावण जपू पवित्र ही नाती. आला श्रावण श्रावण जपू पवित्र नाती, सखा साजण भेटेल सांगी लवलवती पाती. मनी होतोय उल्हास सख्याच्या भेटीसाठी. मनी होतोय उल्हास सख्याच्या भेटीसाठी, दारी घालूनी रांगोळी जोडू प्रेमाच्या गाठी. प्रीत दोघांची आगळी साऱ्या दुनियेत न्यारी. रिमझिम श्रावणाची नसावी डोळ्यात सारी. प्रीत दोघांची आगळी साऱ्या दुनियेत न्यारी, रिमझिम श्रावणाची नसावी डोळ्यात सारी. पाझर तो प्रेमाचा निर्झर. पाझर तो प्रेमाचा निर्झर, प्रेमी जीवांच्या अंतरात. जाणीवा नेणीवांच्या पार ही प्रेमधारांची बरसात. उमलावी फुले कळ्यांची सृजनाचीच ही सुरुवात. उमलावी फुले कळ्यांची सृजनाचीच ही सुरुवात. मनामनात प्रेमी जनांच्या वाही चैतन्याचा सायंवात. फुलावी रोज नवी पहाट उचंबळे कोमल भावना. घे अलवार मिठीत मला विनविते सख्या साजना. नात्यातील हळवी गुंफण बंध रेशमाच्या धाग्यांनी. नात्यातील हळवी गुंफण बांध रेशमाच्या धाग्यांनी. ना नियती दुरावू शकणार गुंतली आत्मगण सगळ्यांची. गुंतली आप्तगण सगळ्यांनी. खूप छान कविता आहे ही भारतीताई. पुढील कविता आहे अंजुश्री मेटकर यांची. निसर्गाची नवीन रूप श्रावणात पाहत असताना निसर्गाच्याच सानिध्यात राहून हरीला साद घालायची असते, हेच जाणवतंय त्यांच्या कवितेतून. पुढील कविता आहे अंजुश्रीताई मेटकर यांची. आल्या श्रावण सरी दाटे आनंद उरी. आल्या श्रावण सरी दाटे आनंद उरी. हिरव्या माळा रानावरी गवत फुलांची वेलबुट्टी न्यारी. झिम्माड सरींवर बरसती सरी.
झिम्माड सरींवर बरसती सरी, क्षणी उन्हाची तिरीप सोनेरी. इंद्रधनुच्या कमानी परी, मंगल तोरण नभो मंडपावरी. सृष्टी सखी शृंगारली सारी, सृष्टी सखी शृंगारली सारी. पत्रोपत्री मौक्तिक माळा सरी, लेऊनी नित्य नूतन पुष्प अलंकारी. कृष्णमेघ घुंगटात लज्जित अवनी हासरी. सण व्रत वैकल्यांचे अवसरी, सण व्रत वैकल्यांचे अवसरी. मुग्ध यौवना नटली नगरी, सुगंधित काया मुखे हासरी. प्रतिबिंब सुखाचे गीत अधरी. या ऊन पावसाची येरझार, या ऊन पावसाची येरझार. हासता दाटतो मनात गहिवर, सुख दुःखांच्या लईवर. वैखरी सांगे अशाश्वताचे सार. या श्रावणी सरी, या श्रावणी सरी. करती वार्तालाप निरंतरी. शाश्वताचा आनंद लुटण्यापरी, अशाश्वताचा लेश आठवुनी. चित्ती स्मरावा हरी, चित्ती स्मरावा हरी. खूप छान. श्रावणाच्या आगमनाने अनेक सणवार योजिले आहेत. श्रावणाच्या आगमनानंतर अनेक सणवार योजिले आहेत. कदाचित वृक्ष वैशाखाच्या झळा ज्याप्रमाणे जमिनीला शुष्क बनवतात, त्याचप्रमाणे तिला शांत करण्यासाठी पावसाचे आगमन असते. ह्या वैशाखाने शुष्क झालेल्या जमिनीप्रमाणे अनेक नाती देखील शुष्क झाली असावीत, म्हणूनच हा श्रावण त्यांना ओलावा देतो आणि मनामनामध्ये रुजतो. पण प्रत्येक नातं, त्या नात्याची जबाबदारी पूर्णपणे पार पडत असतं. कसं ते ऐकूया पुढील कवितेतून, जी लिहिली आहे अजित महाडकर सर यांनी. श्रावणाच्या सरींनी निसर्ग सजतो, श्रावणाच्या सरींनी निसर्ग सजतो. तरीही मन मात्र उदास असते.